स्वामी समर्थांचे रात्रीचे संदेश. लेकरांनो, ही शांत रात्र तुमच्यासाठी माझा एक संदेश घेऊन आली आहे. आज पुन्हा अनेक जण उशिरापर्यंत जागे आहेत. कोणाच्या डोळ्यात चिंता आहे, कोणाच्या मनात भीती आहे, तर कोणाच्या हृदयात खूप वेदना आहेत. काही लोक बाहेरून हसतात, पण आतून पूर्णपणे तुटलेले असतात. आणि अशाच प्रत्येक रात्री मी तुमच्या जवळ बसून तुमचं दुःख ऐकत असतो. लेकरांनो, श्री स्वामी समर्थ. तुम्हाला वाटत असेल, माझं आयुष्य इतकं कठीण का आहे? मी एवढं चांगलं वागूनही माझ्यासोबतच वाईट का होतं? पण लेकरांनो, जीवनातील प्रत्येक वेदना तुमचं भविष्य घडवत असते. कारण मजबूत माणसं कधीच आरामातून तयार होत नाहीत. त्यांना परिस्थिती घडवत असते. आज तुम्ही ज्या संघर्षातून जात आहात, तो उद्या तुमची ताकद बनेल. फक्त स्वतःवरचा विश्वास हरवू नका. रात्रीचं शांत वातावरण मनाला खूप काही सांगून जातं. दिवसभर माणूस लोकांसाठी जगतो, पण रात्री मात्र तो स्वतःशी बोलत असतो. आणि तेव्हाच त्याला त्याच्या जखमा जाणवतात. काही जण प्रेमात तुटलेले असतात, काही जण पैशासाठी झगडत असतात, काही जण घरातील समस्यांमुळे रडत असतात, आणि काही जण तर एवढे थकलेले असतात की त्यांना पुढे काय करायचं हेच कळत नाही. पण लेकरांनो, तुम्ही हार मानण्यासाठी जन्माला आलेले नाही. तुमच्या आयुष्यात अजून खूप सुंदर क्षण येणार आहेत. फक्त ही कठीण वेळ पार करा. आज झोपण्यापूर्वी तुमच्या मनात जे काही दुःख आहे, ते सगळं माझ्या चरणी ठेवा. तुमची चिंता मला द्या आणि शांत झोपा. कारण लक्षात ठेवा, ज्याच्यासोबत देव असतो त्याचं कोणीच वाईट करू शकत नाही. श्री स्वामी समर्थ. कधी कधी देव तुमची प्रार्थना लगेच पूर्ण करत नाही. कारण तुम्ही जे मागत आहात त्यापेक्षा चांगलं काहीतरी तो तुमच्यासाठी तयार करत असतो. म्हणून उशीर झाला म्हणून निराश होऊ नका. देव वेळ घेतो, पण योग्यच देतो. आज अनेक लोक पैशासाठी स्वतःची शांतता हरवत आहेत. मोठं घर, मोठी गाडी, मोठी नोकरी, हे सगळं मिळूनही मन रिकामच राहतं. कारण खरी शांती बाहेर नसते लेकरांनो, ती आत असते. आणि ती फक्त देवाजवळ मिळते. म्हणून रोज रात्री 2 मिनिटं स्वतःसाठी काढा. मोबाईल बंद करा, नकारात्मक विचार थांबवा आणि मनापासून देवाचं नाव घ्या. श्री स्वामी समर्थ. आज तुम्ही ज्या वेदना सहन करत आहात, त्या उद्या कोणासाठी प्रेरणा बनतील. कारण संघर्षाशिवाय यशाची किंमत कळत नाही. लेकरांनो, वाईट काळ तुम्हाला संपवण्यासाठी नाही येत, तो तुम्हाला बदलण्यासाठी येतो. कधीकधी जीवन तुमच्याकडून सर्व काही काढून घेतं, जेणेकरून तुम्हाला स्वतःची खरी ताकद कळावी. आज अनेक लेकरं रात्री झोपताना रडतात. कोणाला नोकरीची चिंता आहे, कोणाला कर्जाची, कोणाला नात्यांची, आणि काहींना तर स्वतःवरच विश्वास उरलेला नाही. पण मी सांगतो लेकरांनो, तुम्ही जितकं स्वतःला कमजोर समजता, त्यापेक्षा खूप जास्त मजबूत आहात. तुम्ही आधीही अनेक संकटं पार केली आहेत. ही वेळ देखील निघून जाईल. फक्त श्रद्धा जिवंत ठेवा. आजची रात्र तुमच्या आयुष्यातील दुःख घेऊन जाओ आणि उद्याची सकाळ नवीन आशा घेऊन येऊ. लेकरांनो, कधीच कोणाचा द्वेष करू नका. कारण द्वेष मनाला जाळतो. क्षमेमध्ये खूप मोठी ताकद असते. ज्यांनी तुमच्यासोबत वाईट केलं त्यांना देवावर सोडा. तुम्ही फक्त तुमचं मन स्वच्छ ठेवा. श्री स्वामी समर्थ. आज मी प्रत्येक थकलेल्या मनाला सांगू इच्छितो, तुम्ही एकटे नाही. कोणी दिसत नसला तरी देव तुमच्या सोबत आहे. रात्रीच्या अंधारानंतर सकाळ नक्की येते. तसंच दुःखानंतर आनंद देखील येतो. आज झोपण्यापूर्वी आई-वडिलांचे पाय स्पर्श करा. त्यांचा आशीर्वाद घ्या. कारण त्यांच्या आशीर्वादात देवाचं रूप असतं. आणि शक्य असेल तर एका भुकेल्याला अन्न द्या. कारण देव मंदिरात कमी आणि माणसांच्या सेवेत जास्त सापडतो.
लेकरांनो, जीवन खूप छोटं आहे. म्हणून प्रत्येक दिवस प्रेमाने जगा. राग कमी करा आणि कृतज्ञता वाढवा. तुमच्याकडे जे आहे ते अनेक लोकांचं स्वप्न आहे. म्हणून देवाचे आभार माना. आज काही जणांना वाटत असेल, माझं नशीबच खराब आहे. पण लेकरांनो, नशीब बदलायला वेळ लागत नाही. एक क्षण, एक प्रार्थना आणि देवाची एक कृपा. लेकरांनो, रात्र झाली की जग शांत होतं. पण काही मन मात्र अजूनही रडत असतात. काही लोक उशीमध्ये चेहरा लपवून अश्रू ढाळतात. काहींना भविष्याची चिंता असते, तर काहींना आपल्याच लोकांनी दिलेल्या दुःखाची वेदना. आणि अशाच वेळी मी तुमच्या जवळ असतो लेकरांनो. श्री स्वामी समर्थ. आजची ही रात्र साधी नाही. ही रात्र आहे मन शांत करण्याची, स्वतःला देवाजवळ आणण्याची. तुम्ही कितीही तुटलेले असाल, कितीही थकलेले असाल, तरी लक्षात ठेवा, अंधार कायमचा नसतो. सकाळ होण्यापूर्वी रात्र सर्वात जास्त काळोखी होते. कधीकधी तुम्हाला वाटतं, देव माझं ऐकत नाही. पण लेकरांनो, देव शांत असतो म्हणजे तो दूर गेला असं नसतं. तो तुमच्यासाठी योग्य वेळ तयार करत असतो. आज झोपण्यापूर्वी फक्त डोळे बंद करा आणि मनापासून माझं नाव घ्या. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तुमच्या घरात तणाव असेल, पैशाची अडचण असेल, नोकरीचं टेन्शन असेल किंवा मनात खूप भीती असेल, तर ही रात्र माझ्याकडे सोपवा. मी तुमच्या मनाला शांतता देईन. लेकरांनो, जीवनात प्रत्येक गोष्ट लगेच मिळत नाही. काही गोष्टींसाठी वेळ लागतो, प्रार्थना लागते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्रद्धा लागते. आज अनेक लोक हसताना दिसतात, पण आतून खूप तुटलेले असतात. म्हणून स्वतःवर कठोर होऊ नका. तुम्ही जे सहन केलं आहे ते प्रत्येकाला जमणार नाही. आजची रात्र तुमच्या आयुष्यात नवा बदल घेऊन येऊ शकते. फक्त झोपण्यापूर्वी एक दिवा लावा, आई-वडिलांचा आशीर्वाद घ्या आणि 2 मिनिटं शांत बसून नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ. ज्या घरात देवाचं नाव घेतलं जातं, त्या घरात संकट जास्त काळ टिकत नाही. कधी ना कधी प्रकाश येतोच. लेकरांनो, लोक तुम्हाला सोडून जाऊ शकतात, पण देव कधीच साथ सोडत नाही. तुम्ही एकटे नाही. मी प्रत्येक क्षणी तुमच्या सोबत आहे. ज्यांच्या डोळ्यात आज अश्रू आहेत, त्यांच्या आयुष्यात उद्या आनंद येईल. ज्यांनी खूप संघर्ष केला आहे, त्यांच्यावरच देवाची विशेष कृपा होते. म्हणून आज रात्री चिंता घेऊन झोपू नका. तुमचं दुःख, तुमची भीती, तुमचं टेन्शन सगळं माझ्या चरणी ठेवा. आणि लक्षात ठेवा लेकरांनो, विश्वासात खूप ताकद असते. कधीकधी एक छोटी प्रार्थनाही आयुष्य बदलून टाकते. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जर तुम्हीही स्वामींवर विश्वास ठेवत असाल, तर कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीला नक्की शेअर करा, ज्याला आज या शब्दांची गरज आहे.